शेतकऱ्यांचा जर तक्रार माझ्याकडे आला की बँकवाले किंवा कोणी अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांनी लुबाडू करत आहेत, पैसे मागत आहेत, निश्चितच त्यांच्यावर कारवाई केली जाईल। आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 प्रभावीपणे लागू। 2800 शेतकऱ्यांना मिळाले कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र। नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आमगाव देवरी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग तथा जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या वतीने तहसीलदार कार्यालय चिचगड व तहसीलदार कार्यालय देवरीच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना गोठूळ चिचगड ता देवरी जी गोंदिया येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत भव्य लाभार्थी मार्गदर्शन EKYC व आधार प्रमाणीकरण शिबिर पार पडले। या कार्यक्रमास हजारो नागरिकांनी व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। 2800 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्र वाटप व आमदार संजय पुराम यांची प्रतिक्रिया। आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघांतर्गत आमगाव आणि देवरी या दोन्ही तालुक्यांमध्ये मिळून तब्बल 2800 पात्र शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले आहेत। शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळवून देणे, त्यांना कर्जबाजारीपणापासून मुक्त करणे आणि शेतकरी आत्महत्या रोखणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे आमदार संजय पुराम यांनी आपल्या मनोगतात सांगितले। महसूल, कृषी विभाग व बँक कर्मचाऱ्यांना युद्धपातळीवर सहकार्य करण्याचे निर्देश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार संजय पुराम यांनी महसूल विभाग, कृषी विभाग आणि सर्व बँकांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे कडक निर्देश दिले आहेत। सन 2019 ते 2025 या कालावधीत ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे त्यांच्याकडून कोणत्याही बँकेने वसुली करू नये आणि शेतकरी कर्जबाजारी होणार नाही याची दक्षता घ्यावी। ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अद्याप तयार झालेले नाहीत त्यांचे आयडी युद्धपातळीवर व तातडीने तयार करण्यासाठी तलाठी आणि कृषी अधिकारी यांनी संयुक्तपणे पुढील 15 दिवसांच्या आत काम पूर्ण करून यादी सादर करावी। कर्जमाफी किंवा थकीत कर्जाच्या नावाखाली जर काही अधिकारी, बँकवाले किंवा इतर कोणी शेतकऱ्यांना लुबाडत असतील किंवा पैशांची मागणी करत असतील तर अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेतून महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे आणि जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू झालेली आहे। शेतकऱ्यांना आधार मिळावा, येणाऱ्या काळामध्ये शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, कुठल्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये अशा प्रकारे शासनाने दखल घेतली आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना लागू केली। आज आमगाव देवरी विधानसभेमध्ये आपण जवळपास देवरी आणि चिचगड या दोन तहसीलमध्ये 2800 शेतकऱ्यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्र या ठिकाणी दिलेलं आहे। सर्व बँकेचे अधिकाऱ्यांना सूचना देखील केलेली आहे की 2019 ते 2025 पर्यंत कुठल्याही शेतकऱ्याकडून ज्यांचे कर्जमाफी झालेली आहे त्यांच्याकडून वसुली करू नये आणि ज्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी झालेले नाही आहेत, जे शिल्लक आहेत त्यांच्या तातडीने तलाठी आणि कृषी अधिकारी या दोघांनी मिळून या 15 दिवसाच्या आत फार्मर आयडी तयार करून पुन्हा त्यांना कर्जमाफीसाठी त्यांची यादी सादर करण्यासाठी आपण सूचना केलेल्या आहे। काही शेतकऱ्यांचे असे आरोप आहे की फिरवाफिरवी करत आहेत अधिकारी आणि पैशाची सुद्धा मागणी करत आहेत, काय बोलू? शेतकऱ्यांचा जर तक्रार माझ्याकडे आला की बँकवाले किंवा कोणी अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांनी लुबाडू करत आहेत, पैसे मागत आहेत, निश्चितच त्यांच्यावर कारवाई केली जाईल। शेतकऱ्यांच्या सर्व समस्या एकाच ठिकाणी एकाच दिवशी मार्गी लावण्यासाठी आयोजित या शिबिरामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले।